ज्यांना काही वैयक्तिक कारणांमुळे गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही, त्यांनी ही कथा फक्त श्रवण केल्याने दत्तगुरू स्वतः समोर येऊन गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ प्राप्त करतील. या कथेत संपूर्ण 52 अध्यायांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ही कथा शांत मनाने श्रवण केल्याने तुम्हाला मनोइच्छित फळ प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमच्या जीवनातील गरिबी, संकटे, चिंता, शत्रू, आजार, वाईट शक्ती तुमची कायमची साथ सोडतील. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देऊ नका. दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि कृपया आजची ही कथा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. काय माहिती, तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते आणि भगवंत तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्यावर मरेपर्यंत कृपा ठेवू शकतात. चला तर मग या गुरुचरित्र पारायणाच्या कथेला सुरुवात करूया. त्या काळी पृथ्वीवर अधर्म, दुःख आणि अज्ञानाचं साम्राज्य वाढत चाललं होतं. मानव आपल्या अहंकारात बुडाला होता. यज्ञ, तप, दान यांचं स्वरूप केवळ दिखाव्यापुरतं उरलं होतं. धर्मगुरू अहंकारी झाले आणि साधकांना मार्ग दाखवणारा कोणीही उरला नाही. देवतांनी त्रस्त होऊन ब्रह्मलोक, वैकुंठ आणि कैलास यांच्याकडे धाव घेतली. त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र आले. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, या अधर्माच्या काळात मानवाला धर्ममार्ग दाखवण्यासाठी आम्हीच पृथ्वीवर उतरले पाहिजे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही मार्गांचा संगम करणारा एकच अवतार असावा. जो पहिला अध्याय ऐकतो त्याच्या अंतःकरणात श्रद्धा जन्म घेते. जो शेवटपर्यंत टिकतो त्याच्या हृदयात ज्ञानाचा स्फोट होतो. जो ही कथा रोजच्या रोज श्रवण करेल त्याला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ दत्तगुरू स्वतः देतील. त्यामुळे रोजच्या रोज ही कथा शेवटपर्यंत मन शांत ठेवून ऐकत रहा. तेव्हा तिन्ही देव एकरूप झाले. ते तेज इतकं दिव्य होतं की ब्रह्मांडभर प्रकाश झाला. त्या तेजातून प्रकटले श्री दत्तात्रय भगवान. 3 मस्तकं, 6 हात, पण स्वरूप कोमल आणि तेजस्वी. डोळ्यात करुणा, कपाळावर तिलक, गळ्यात माळा, हातात कमंडलू, त्रिशूल, शंख, चक्र, ग्रंथ आणि कमळ. देवतांनी त्यांच्या पायांवर लोटांगण घातलं. प्रभू, आपण आमचं दुःख पाहून अवतरलात. आता पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना होईल. श्री दत्तगुरूंनी गिरनार पर्वतावर आपली तपश्चर्या सुरू केली. तेथील गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली. वायू, सूर्य आणि चंद्र यांच्या संयोगातून त्यांनी ऊर्जा प्रकट केली. गिरनार पर्वतावर रात्रीच्या शांततेत जेव्हा आकाशात चंद्र नाहून निघे तेव्हा त्या गुहेतून एक दिव्य निळसर प्रकाश बाहेर येत असे. तो प्रकाश म्हणजे श्री दत्तगुरूंचं तेजस्वरूप. साधक, ऋषी, तपस्वी जे कोणी श्रद्धेने आले त्यांना श्री गुरूंनी दर्शन दिले. ते म्हणत, धर्म म्हणजे केवळ व्रत नाही, धर्म म्हणजे मनाची शुद्धता, सेवा म्हणजे माझी पूजा आणि भक्ती म्हणजे माझ्या स्वरूपाचं चिंतन. एका दिवशी अनसूया माता आपल्या पती ऋषी अत्रींच्या आश्रमात ध्यान करत होती. ती परमपतिव्रता, करुणामयी आणि ब्रह्मतेजस्विनी होती. तीनही देवांनी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घ्यायची ठरवली. तीनही देव ब्रह्मचारी रूपात तिच्या आश्रमात आले. ती म्हणाली, बाळांनो, काही अन्न घेणार का? ते म्हणाले, हो, पण एक अट आहे, तू आम्हाला नग्न होऊन भोजन दे. अनसूया मातेने डोळे मिटले, परमेश्वराचं ध्यान केलं. ती म्हणाली, माझं मन शुद्ध आहे, माझा भाव मातेसारखा आहे. जे देव माझ्या पतीसारखे आहेत त्यांना मी बाळ रूपात पाहीन. क्षणात ते तीनही देव
बाळ रूपात परिवर्तित झाले. तिने त्यांना अंगणी झुलवलं, त्यांना अन्न दिलं. तेव्हा सर्व दिशांना सुगंध दरवळला आणि आकाशातून वाणी आली, अनसूया माता, तू जगातील मातृत्वाचं प्रतीक आहेस. तुझ्या उदरातून आम्ही एकरूप होऊन जन्म घेऊ. आणि तसेच घडले. अत्री ऋषींच्या घरात जन्म झाला श्री दत्तात्रेयांचा. लहान वयापासूनच दत्त महाराज अतिशय तेजस्वी होते. ते बोलत नसत, पण सर्व जाणत असत. वनात पशूंना प्रेमाने वश करत, पाखरांना बोलवत आणि सर्व प्राण्यांशी संवाद साधत. त्यांचं चालणं म्हणजे ध्यान, त्यांचा श्वास म्हणजे जप. एका दिवशी एका ऋषीने विचारलं, हे दत्तगुरू, तुमचा धर्म कोणता? ते हसले आणि म्हणाले, माझा धर्म म्हणजे सर्वांचा धर्म, अहिंसा, सत्य आणि समत्व भाव. त्यांच्या चरणी बसणारा प्रत्येक साधक शुद्ध होऊ लागला. त्यांच्या कृपेने अंधास दृष्टी, कंगाला संपत्ती आणि दुःखीला शांती मिळू लागली. भक्तांनो, देव नेहमी अवतरित होतो जेव्हा धर्म दुर्बल होतो. पण त्यांचं तेज पाहण्यासाठी भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरण आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण सगळे भक्त प्रेमाने म्हणूया, श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, गंगापुराच्या त्या पवित्र प्रदेशात श्री गुरूंचा दरबार आता अधिकच तेजोमय झाला होता. पहाटेच्या वेळी जेव्हा मंद मंद वारा वाहत असे, गंगेच्या किनाऱ्यावरून सूर्य उगवत असे, तेव्हा श्रीगुरूंच्या चरणी बसलेले शिष्य, भक्त, ब्राह्मण, साधू सर्व एकाग्रतेने त्यांच्या वचनांचे श्रवण करीत असत. तेव्हा श्रीगुरूंच्या उपदेशांची सुरुवात होत असे. एक दिवस श्रीगुरूंनी त्यांच्या शिष्यांना बोलावले आणि म्हणाले, ज्याचे मन विषयात रमलेले असते त्याला ईश्वर प्राप्ती कठीण होते. जो गुरुसेवेत निष्ठावंत राहतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. मन शुद्ध झाले की ब्रह्मज्ञान सहज प्राप्त होते. हे ऐकून सर्व शिष्यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांनी विचारले, गुरुदेव, आम्ही आपल्या सेवेने कसे मुक्त होऊ? श्री गुरु मंद हसले आणि म्हणाले, मुक्ती बाहेर नाही, ती आपल्या अंतरात्म्यात आहे. आत्मज्ञानाने, सत्याचरणाने, सेवाभावाने मन निर्मळ झाले की तेथेच नारायण प्रकट होतो. हा अध्याय जणू एक दीप होता, ज्याने सर्व भक्तांच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. भक्तांनो, एक वृद्ध ब्राह्मण अत्यंत दरिद्री अवस्थेत श्री गुरूंच्या चरणी आला. त्याच्या अंगावर फाटके कपडे, डोळ्यात अश्रू आणि मनात तीव्र शंका होती. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक नाही. घरात अन्न नाही, मुलं नाहीत, कुणीही दार उघडत नाही. माझे जीवन निष्फळ वाटते. श्री गुरु त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, ब्राह्मणा, तू तुझे कर्म करत राहा. मी तुला अशी कृपा करतो की तुझे भाग्य आजच बदलून जाईल. ते म्हणताच त्याने श्रीगुरूंच्या चरणांना नमस्कार केला. काही दिवसातच त्याच्या आयुष्यात चमत्कार झाला. त्याला एका राजदरबारी पूजक म्हणून नेमण्यात आले. त्याच्या घरात संपत्ती, आदर आणि समाधान आले. श्री गुरु म्हणाले, जो माझ्या शरण येतो त्याचं आयुष्य कधीही नरकात जात नाही. विश्वास ठेवणारा भक्तच खरा संपन्न असतो. एका रात्री श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलावले आणि म्हणाले, जो माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो त्याची मी परीक्षा घेतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी एका शिष्याला सांगितले की जा आणि या गावात तुला जो कोणी अपमान करेल ते सहन कर. तो शिष्य गावात गेला. लोकांनी त्याला हसले, त्याचा अपमान केला, परंतु त्याने काहीच प्रत्युत्तर दिले नाही. तो परत आला तेव्हा श्री गुरूंनी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, तू खरा शिष्य आहेस. जो अपमान सहन करतो तोच परमेश्वराला प्राप्त होतो. भक्तांनो, या अध्यायाने शिकवण दिली, अहंकाराचा त्याग आणि सहनशीलतेतच खरे ज्ञान असते. एका भक्ताला श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा होती.
तो दररोज मंदिरात येई, पण श्री गुरु बाहेर असत. एक दिवस तो म्हणाला, गुरुदेव, मी तुमच्या दर्शनाविना राहू शकत नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात श्री गुरु प्रकट झाले. ते म्हणाले, भक्ता, मी तुझ्या श्रद्धेने बंधनात आलो आहे. सकाळी तुला माझे दर्शन होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे श्री गुरु प्रत्यक्ष त्या भक्ताच्या दाराशी आले. भक्त अचंबित झाला, रडत रडत चरणी पडला. श्री गुरु म्हणाले, भक्ती जर प्रामाणिक असेल तर गुरु स्वतःच येतात. भक्तांनो, या अध्यायातून मिळणारी शिकवण म्हणजे श्रद्धा म्हणजेच गुरूंची ओढ. ती ओढ अखेरीस दर्शन देते. एका दिवशी सर्व शिष्य नदीकाठी बसले होते. श्री गुरूंच्या शरीरातून तेज प्रकट झाले. आकाशात दिव्य वास दिसू लागला. पक्षी मौन झाले. सर्वांनी पाहिलं, श्री गुरूंच्या अंगातून दत्त अवताराचे तेज स्वरूप झळकत होते. 3 मस्तके, 6 हात, त्रिशूल, कमंडलू आणि डमरू यांचे दैवी रूप. सर्व शिष्य नमस्कार करून म्हणाले, आपणच परब्रह्म दत्तात्रय आहात. श्री गुरु मंद स्मित करून म्हणाले, होय, पण मी प्रत्येक भक्तात वसतो. जो भक्त मन, वचन, कर्माने मला स्मरतो त्याला माझे दर्शन नेहमी मिळते. भक्तांनो, गुरु केवळ देहस्वरूप नाहीत. तेच ज्ञान, तेच सत्य आणि तेच दया आहेत. ज्याने श्रद्धा ठेवली तोच या संसारातून पार उतरतो. शेवटी श्री गुरु म्हणाले, जो ही आजची कथा रोज फक्त एकदा श्रद्धेने पूर्णपणे ऐकतो, वाचतो किंवा इतरांना सांगतो, त्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ तर लाभते, पण त्याच्या जीवनातील अडचणी, रोग, भय, शोक सर्व काही नाहीसे होते. भक्तांनो, गंगापुराच्या तीर्थभूमीवर त्या काळी श्रीगुरूंच्या चरणांशी असंख्य भक्त दररोज येत असत. नदीकाठी उभा राहिलं की जणू आकाशातील चंद्रही त्यांच्या तेजाला नतमस्तक व्हायचा. एक सकाळ अशी आली की एक दिवस कोढाने ग्रस्त ब्राह्मण अंगावर जखमा आणि डोळ्यात अश्रू घेऊन गुरूंच्या चरणी आला. त्याने थरथरत हात जोडले आणि म्हणाला, गुरुदेव, मी पापी आहे. माझ्या पापांचं हे फळ मला भोगावं लागतंय. मला क्षमा करा, मला मुक्त करा. श्री गुरूंच्या दृष्टीत अमृत होते. त्यांनी शांतपणे त्या ब्राह्मणावर जल शिंपडलं आणि म्हणाले, पुत्रा, श्रद्धा ठेव. जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याचे पाप क्षणात जळून जातात. क्षणातच त्या ब्राह्मणाचं शरीर तेजस्वी झालं. त्याच्या जखमा नाहीशा झाल्या. चेहरा उजळला. संपूर्ण गावात जय जयकार झाला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरूंच्या मुखातून निघालेले शब्द सर्वांसाठी शिक्षण बनले. जो मन, वचन आणि कर्माने गुरूंचा आश्रय घेतो त्याच्यावर संकट धावून आली तरीही ती नमतात. त्या दिवशी शिष्यांमध्ये एक प्रश्न उठला. त्यांनी नम्रतेने विचारले, गुरुदेव, हे ज्ञान काय आहे? मोक्ष म्हणजे काय? श्री गुरु हसले आणि म्हणाले, ज्ञान म्हणजे आत्म्याची ओळख. जो स्वतःमध्ये देव पाहतो आणि इतरांमध्ये गुरु पाहतो तोच ज्ञानी. आणि जो मनातील अहंकार सोडतो त्यालाच मोक्ष प्राप्त होतो. त्यांनी पुढे सांगितले, गुरुविना कोणीही आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकत नाही. गुरु हा चालता बोलता वेद आहे. त्याच्या कृपेने अंधार दूर होतो. त्या दिवशी सर्व शिष्यांच्या हृदयात शांततेचा प्रकाश फुलला. जणू गंगेत स्नान करून आत्मा स्वच्छ झाला. अशा दिवसातच एक भक्त श्री गुरूंकडे आला. त्याच्या मनात मृत्यूचं भय होतं. त्याने विचारलं, गुरुदेव, मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? श्री गुरूंनी गंगेच्या प्रवाहाकडे पाहत उत्तर दिलं, देह मरतो, आत्मा नाही. जो देहाशी आसक्त असतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, पण जो आत्म्याशी एकरूप होतो तो अमर होतो. गुरूंनी त्याला ध्यान मार्ग शिकवला. ध्यानात गुरूंचं रूप स्थिर केलंस की मृत्यू नष्ट होतो. त्या भक्ताने साधना केली आणि एके दिवशी त्याला समाधीचा अनुभव आला.
त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यानंतर एक दिवस आला जेव्हा श्री गुरूंनी एका शिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तो शिष्य काही दिवसांपासून मनाने अस्थिर झाला होता. त्याला वाटलं होतं की त्याच्या सेवेत काहीही फळ मिळत नाही. श्री गुरूंनी शांतपणे सांगितलं, उद्या तू गावात जा आणि जे काही अनुभवशील तेच तुझं उत्तर होईल. शिष्य गेला, पण गावात त्याच्याशी सर्वांनी तिरस्काराने वागलं. कुणी त्याचं बोलणं ऐकलंच नाही. त्याला अपमान सहन करावा लागला. दुःखी मनाने तो परत आला आणि श्रीगुरूंच्या चरणी पडून रडू लागला. श्री गुरु म्हणाले, पुत्रा, बाहेर सुख शोधलंस तर दुःखच मिळेल. खरं सुख गुरूंच्या चरणी आहे. सेवा ही साधना आहे. तेवढ्यात त्या शिष्याच्या अंतकरणात प्रकाश फुलला. त्याने गुरूंच्या चरणी माथा टेकवला आणि जाणलं की सेवा म्हणजेच गुरुशी एकरूप होणं. त्या दिवसाच्या संध्याकाळी नदीकाठी एक बालक खेळत होतं. पाण्यात त्याला एक तेजस्वी प्रतिबिंब दिसलं. ते प्रकाशाचं रूप मोठं होत गेलं आणि त्यातून श्री गुरु प्रकट झाले. बालक थरथर कापत त्यांच्या जवळ गेला. श्री गुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बालका, तू जन्मोजन्मी माझ्या भक्तीत राहशील. मी सदैव तुझ्यासोबत आहे. त्या क्षणी त्या बालकाच्या डोळ्यात दैवी तेज आलं. ते नतमस्तक झालं. लोक म्हणू लागले, हा तर देवाचा स्पर्श झालेला बालक आहे. त्या दिवसानंतर गंगापुरात एक नवं वातावरण निर्माण झालं. भक्तांमध्ये श्रद्धा वाढली. शिष्यांमध्ये शांती आणि प्रेम फुललं. सर्वांना समजलं, गुरु म्हणजे दया, ज्ञान आणि अमरतत्वाचं मूर्त स्वरूप आहे. जो मनापासून त्यांचं स्मरण करतो त्याचं जीवन स्वतः प्रकाश बनतं. भक्तांनो, कथेच्या या टप्प्याने श्री गुरूंच्या शिकवणुकीचा एक सुंदर अर्थ उलगडतो. श्रद्धा असेल तर रोग नाहीसा होतो. नम्रता असेल तर अहंकार नाहीसा होतो आणि गुरुची सेवा असेल तर अंधार नाहीसा होतो. या श्रवणानेच भक्ताच्या अंतकरणात गुरुचरित्र पारायणासारखं पुण्य साठतं. भक्तांनो, ही कथा जो शेवटपर्यंत ऐकतो, कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरूंचा जयघोष करतो आणि ही कथा इतरांपर्यंत पोचवतो, त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दत्तगुरू स्वतः दूर करतात. त्या काळी गंगापुराच्या पवित्र भूमीवर दिवसेंदिवस श्रीगुरूंचं तेज अधिकाधिक वाढत होतं. नदीकाठच्या वटवृक्षाखाली बसलेले श्रीगुरू जणू स्वयं परमात्माच पृथ्वीवर अवतरले आहेत असे वाटत होते. भक्तांची गर्दी रोज वाढत होती, पण श्रीगुरूंच्या मुखावर नेहमी तीच शांतता, तीच करुणा आणि तीच अमोघ कृपा झळकत असे. एके दिवशी पहाटे श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना बोलावलं आणि म्हणाले, पुत्रांनो, आत्मज्ञान मिळवायचं असेल तर तप आणि संयम हे 2 आधार आहेत. सेवा करताना ज्या मनाने तुम्ही गुरूंचं स्मरण करता त्याच मनाने जगातील प्रत्येक जीवातही परमेश्वर पहा. त्याच दिवशी एक वृद्ध ब्राह्मण आपल्या अंध पत्नीला घेऊन त्यांच्या चरणी आला. दोघंही खूप गरिबीत जगत होते. त्या ब्राह्मणाने रडत म्हटलं, गुरुदेव, आमचं भाग्य संपलं आहे. माझ्या पत्नीच्या डोळ्यांचा प्रकाश हरवला आणि माझ्या जीवनात आता शांती नाही. श्री गुरूंनी स्मित केलं. त्यांच्या हातातील जल तिच्या डोळ्यांवर शिंपडलं. क्षणात ती गुरुदेव असं म्हणत ती डोळे उघडते. प्रकाश झळकतो. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, पण ते आनंद अश्रू असतात. गावकऱ्यांनी त्या क्षणी जय जयकार केला. जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु म्हणाले, जे दीन, नम्र आणि सेवाभावी असतात त्यांच्यावर मी नेहमी कृपा करतो. त्या दिवसानंतर श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना तपश्चर्येचं महत्त्व सांगितलं. ते म्हणाले, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याने विश्व जिंकलं. मनावर राज्य केल्याशिवाय देवप्राप्ती होत नाही. अनेक शिष्यांनी उपवास, ध्यान आणि जप सुरू केला, पण काही शिष्य असे होते ज्यांना संयम ठेवणं कठीण गेलं. त्यांना नेहमी हेच वाटायचं की आम्हाला लवकरात लवकर फळ प्राप्त व्हावं.
श्री गुरूंनी ते ओळखलं आणि ते म्हणाले, परीक्षा हीच साधनेचा एक भाग असतो. जो गुरुच्या आज्ञेवर चालतो तो कधीही हरत नाही. एके दिवशी त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं, उद्या प्रत्येकाने एक दिवस अन्नाशिवाय राहायचं आणि मनात फक्त दत्तनामाचं स्मरण करायचं. त्या दिवशी काही शिष्यांच्या मनात खळबळ माजली. उपवासाच्या शेवटी ते थकले, पण ज्या शिष्याने प्रेमाने निष्ठेने तप केलं त्याला श्री गुरूंनी स्वतः प्रसाद दिला आणि म्हणाले, तू तपाने नव्हे तर श्रद्धेने जिंकलास. त्या काळात गंगापुरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी अन्न नव्हतं, पण तो रोज श्री गुरूंचं नाम घेत असे. एके रात्री तो मनात बोलला, गुरुदेव, मी भुकेला आहे, पण माझ्या नामस्मरणाला तुम्ही साक्षी आहात. त्या रात्री अचानक त्याच्या दरवाजावर ठकठक आवाज आला. एक तेजस्वी वृद्ध ब्राह्मण दारात उभा होता. त्याने अन्नाची थाळी त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, श्री गुरूंची आज्ञा आहे, तू आज उपवास करणार नाहीस. तो ब्राह्मण हे दृश्य पाहून थक्क झाला. दुसऱ्या दिवशी तो श्री गुरूंकडे धावत गेला आणि नमस्कार करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही स्वतः माझ्या दाराशी आला होतात ना? श्री गुरु हसले, मी नाही, पण माझं रूप जिथे असते तिथे भक्ती असते, तिथे आपोआप मी पोहोचतो. काही दिवसांनी एक श्रीमंत व्यापारी आला, गर्वाने फुगलेला. त्याने गुरूंना मोठं दान दिलं आणि म्हणाला, गुरुदेव, मी धनवान आहे, हे माझं पुण्य मला फळ द्या. श्री गुरु शांतपणे म्हणाले, दानाने नव्हे भावनेने देव प्रसन्न होतो. त्या व्यापाराने मनात राग धरला आणि परतताना नदी ओलांडताना त्याची नौका उलटली. प्राणघातक संकट आलं आणि तो घाबरून म्हणाला, दत्तगुरु, दत्तगुरु, मला वाचवा. क्षणातच एक तेजस्वी साधू त्याच्याजवळ प्रकट झाला. त्याला किनाऱ्यावर आणलं. तो थरथरत श्री गुरूंकडे आला, त्यांच्या पायांशी पडला. गुरुदेव, अहंकाराने माझा नाश केला असता, पण तुमच्या कृपेने मी वाचलो. श्री गुरु म्हणाले, गर्व जिथे असतो तिथे भक्ती टिकत नाही. नम्रता हेच खऱ्या धनाचं लक्षण आहे. एक दिवस असा आला की श्री गुरूंच्या आजूबाजूला साऱ्या शिष्यांनी वर्तुळ तयार केलं. ते म्हणाले, गुरुदेव, आम्हाला सांगा, तुमचं रूप खरोखर कोणतं आहे? आम्ही तुम्हाला देव मानतो, पण तुम्ही कोणत्या देवाचे अवतार आहात? श्री गुरु हसले. त्यांच्या डोळ्यात दैवी तेज चमकलं. त्यांनी हात आकाशाकडे उचलले आणि म्हणाले, मी त्रिमूर्तीचं एकरूप तेज आहे. ब्रह्मा माझे निर्माण करते, विष्णू माझे पालन करते आणि महेश माझे संहार करते आहेत. पण माझं खरं रूप हे दयेचं आहे. मी आलो आहे भक्तांना अज्ञानातून मुक्त करण्यासाठी. क्षणभर आकाशात दैवी प्रकाश झळकला आणि शिष्यांच्या मनात ती सत्याची अनुभूती झाली. त्या दिवशी सर्व शिष्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी एकमुखाने प्रार्थना केली, गुरुदेव, आमचं जीवन आता तुमचं आहे. आम्ही तुमच्या पायांशी शरण गेलो. गुरूंनी हात आकाशाकडे करून आशीर्वाद दिला. ज्याने ही कथा श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकली, ज्याने माझे नामस्मरण केले, त्याच्या आयुष्यातील सर्व पापांचा नाश होईल आणि जीवनात अखंड आनंद लाभेल. भक्तांनो, गुरूंची कृपा म्हणजे सत्याचं रूप. श्रद्धा, नम्रता आणि सेवाभाव यांच्या माध्यमातूनच जीवनातील अंधार नाहीसा होतो. अहंकार नष्ट झाला की दत्तगुरू स्वतः प्रकट होतात. भक्तांनो, त्या काळात गंधर्व नगरात आणि प्रबळ कुमारांच्या कथेतून गुरुचरित्राचे मधले अध्याय अत्यंत अद्भुत शिक्षण देतात. या भागात श्री गुरूंची करुणा, भक्तांवरील प्रेम आणि कर्मबंधनातून मुक्ती याचे सुंदर दर्शन घडते. भक्तांनो, त्या काळात गंधर्व नगरात आणि प्रबळ कुमारांच्या कथेतून गुरुचरित्राचे मधले अध्याय अत्यंत अद्भुत शिक्षण देतात. या भागात श्री गुरूंची करुणा, भक्तांवरील प्रेम आणि कर्मबंधनातून मुक्ती याचे सुंदर दर्शन घडते. त्या दिवसात श्री नृसिंह सरस्वती
देव भिक्षाटन करत करत एका गावात आले. गावातील लोकांमध्ये त्यांच्या तेजाचा प्रभाव इतका होता की जो जो त्यांना पाहे तो नतमस्तक होत असे. त्यांच्या शरीरातून निघणारा तेजोमय प्रकाश संपूर्ण वायुमंडळ शुद्ध करीत असे. एके दिवशी एक ब्राह्मण स्त्री, जिचे पती कर्मबंधनात अडकलेले होते, ती फार दुःखात होती. श्री गुरूंनी तिच्या मनातील वेदना ओळखली. त्यांनी तिला शांतपणे सांगितलं, माझ्या नामस्मरणाने तुझे दुःख नष्ट होईल. तिने श्रद्धेने गुरूंचे नाव घेतले आणि काही दिवसात तिचे सर्व संकट नाहीसे झाले. या प्रसंगाने गावातील सर्वांना एकच बोध झाला, गुरुनाम हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. नंतर श्री गुरूंनी गंधर्व नगराचा प्रवास केला, जिथे एका राजकुमाराला शाप लागला होता. त्याने पूर्वजन्मी केलेल्या गर्वामुळे त्याला दररोज भयानक रूप घेऊन जगावे लागत होते. श्री गुरूंचे आगमन झाले तेव्हा त्या राजकुमाराने प्रार्थना केली, गुरुदेव, माझ्या या पापातून मला मुक्त करा. श्री गुरूंनी डोळे मिटले, काही क्षण मौन साधले आणि मंत्रोच्चार केला. अचानक आकाशातून तेजस्वी प्रकाश पसरला आणि तो राजकुमार पुन्हा आपल्या सुंदर रूपात प्रकट झाला. संपूर्ण गंधर्व नगर आनंदाने भरून गेले. श्री गुरूंनी त्यावेळी सांगितले, मनुष्याच्या अहंकारामुळेच त्याचा अधपात होतो. नम्रता आणि श्रद्धा हेच मुक्तीचे द्वार आहे. यानंतर श्री गुरूंनी प्रबळकुमार नावाच्या एका राजपुत्राला आत्मज्ञान दिले. त्या राजपुत्राने जन्मभर केलेल्या पापांची त्याला जाणीव नव्हती. श्री गुरूंनी त्याला सांगितले, जीवनात धर्म, सदाचार आणि भक्ती यांचा संगम नसेल तर राजसत्ता आणि संपत्ती दोन्ही निरर्थक आहेत. राजपुत्राने गुरुचरणी शरणागती पत्करली आणि दत्तनामाचा जप सुरू केला. काहीच दिवसात त्यांच्या मनातील अस्थिरता नाहीशी झाली आणि त्याने राजसिंहासनाचा त्याग करून साधन मार्ग स्वीकारला. श्री गुरु पुढे एका गावात आले, जिथे एक ब्राह्मण दररोज यज्ञ करत असे, पण त्याला फळ कधीही मिळाले नाही. तो रागाने यज्ञ सोडून बसला. श्री गुरूंनी त्याला विचारले, तू यज्ञ करतोस, पण तुझं मन कुठे आहे? ब्राह्मण म्हणाला, फळ नाही म्हणून माझं मन उदास आहे. श्री गुरूंनी प्रेमाने सांगितलं, जे कर्म परिणामासाठी नव्हे तर ईश्वर भावासाठी करतात तेच कर्म फलदायी ठरते. हे ऐकून त्या ब्राह्मणाने पुन्हा श्रद्धेने यज्ञ केले आणि त्या दिवशी देवतांनी प्रत्यक्ष प्रकट होऊन त्याला आशीर्वाद दिला. त्या रात्री श्री गुरु एका शांत सरोवराजवळ बसले होते. चंद्रप्रकाश पसरला होता आणि आकाशात दत्तात्रय स्वरूप तेज दिसू लागले होते. श्री गुरूंनी शांत स्वरात सांगितले, जो दत्तनामाचा जप करतो, जो गुरुचरित्रातील या लीलांचा विचार करतो, त्याच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होतो. मी सर्वत्र आहे, प्रत्येक श्वासात आहे, असं म्हणत त्यांनी डोळे मिटले आणि त्या परिसरात दिव्य प्रकाश पसरला. भक्तांनो, गुरुस्मरणाने सर्व संकटे दूर होतात. अहंकार सोडून नम्रतेने चालणारा मनुष्यच मुक्ती पावतो. राजसत्ता आणि संपत्तीपेक्षा सदाचार श्रेष्ठ आहे. ईश्वर भावाने केलेले कर्मच फलदायी ठरते. गुरुचे नाम हेच जीवनातील सर्व दुःखांवर औषध आहे. भक्तांनो, त्या दिवसात श्री नृसिंह सरस्वती देवांचे तेज सर्वत्र पसरले होते. त्यांच्या भिक्षाटनातून, त्यांच्या वचनातून आणि कृपेंमधून असंख्य जीवांचा उद्धार होत होता. आता त्यांच्या जीवनातील पुढील अध्याय म्हणजे 26 ते 30 अध्याय हे गुरूंच्या परीक्षेचे, करुणेचे आणि भक्तांच्या जीवन परिवर्तनाचे सुंदर दर्शन घडवतात. एकदा एका गावात श्री गुरूंनी प्रवेश केला. त्या गावात एक गरीब पण अत्यंत भक्तिमान ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी दररोज दत्तनामाचा जप होत असे, पण अन्नाचा तुटवडा असल्याने कुटुंब भुकेले झोपत असे. तरीही त्या ब्राह्मणाचा विश्वास डळमळला नाही. श्री गुरूंनी भिक्षा मागण्यासाठी त्याच्या दारात पाऊल टाकले. ब्राह्मणाच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्याच्या घरात देण्यास काहीही नव्हते. तरीही त्याने नम्रपणे
काही धान्याचे दाणे समोर ठेवले आणि म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे एवढंच आहे, पण तुमचं चरणकमल स्पर्श करेल यापेक्षा मोठं पुण्य नाही. श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी त्या घराला आशीर्वाद दिला. दुसऱ्याच दिवशी त्या ब्राह्मणाला अचानक शेतात सोन्याच्या नाण्यांचा भंडार सापडला, पण त्याने लोभ न करता ते धन समाजहितासाठी खर्च केले. या प्रसंगातून श्री गुरूंनी दाखवून दिलं, भक्तीमध्ये श्रद्धा असेल तर दारिद्र्यही पुण्यरूप होतं. यानंतर श्री गुरूंनी एका अहंकारी राजाला शिक्षण दिलं. त्या राजाचा गर्व इतका वाढला होता की तो स्वतःला देवतांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागला. जेव्हा श्री गुरु त्याच्या दरबारात आले तेव्हा राजाने अभिमानाने विचारलं, तुम्ही स्वतःला कोण समजता? गुरूंचे ओठ किंचित हसले. त्यांनी शांतपणे हात वर केला आणि क्षणात दरबारातील सर्व दिवे विझले. संपूर्ण राजवाडा अंधाराने व्यापला. काही क्षणात वीज चमकली आणि राजा आपल्या सिंहासनावर नव्हे तर जमिनीवर पडलेला होता. त्याने घाबरून श्री गुरूंना शरणागती पत्करली. तेव्हा गुरु म्हणाले, राजाची ताकद क्षणभंगुर आहे, पण जो मनुष्य आपले मन परमेश्वराला अर्पण करतो तोच खरा सम्राट आहे. राजाने अहंकार सोडला आणि त्या दिवसापासून दत्तनाम जप सुरू केला. यानंतर श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली एक तरुण संन्यासी आत्मज्ञानाच्या मार्गावर निघाला. त्याला मोह, क्रोध आणि संशय यातून मन स्थिर होत नव्हते. श्री गुरूंनी त्याला एका नदीकाठी नेले. तिथे त्यांनी हातातल्या पाण्याच्या थेंबाकडे दाखवत सांगितले, पाण्याचा हा थेंब जसा सागराशी एकरूप झाला की त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपते, तसंच मन जेव्हा गुरुच्या चरणात विलीन होतं तेव्हा अहंकार नाहीसा होतो. त्या क्षणी त्या तरुणाच्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश उजळला. त्याने प्रार्थना केली, गुरुदेव, आता मला माझा मीपणा दिसत नाही. गुरूंनी आशीर्वाद दिला, तू मुक्त झालास. मी तुझ्या पाठीशी, तू मरेपर्यंत राहीन. त्या काळात श्री गुरूंनी एका अत्यंत अश्रद्ध व्यक्तीचाही उद्धार केला. तो माणूस सतत गुरूंना हिणवत असे, त्यांच्या भक्तांचा उपहास करत असे. पण एकदा त्याला भयंकर आजार झाला आणि कोणीही त्याचा औषध करू शकलं नाही. शेवटी तो स्वतः गुरूंच्या चरणांशी येऊन पडला. श्री गुरूंनी त्याला क्षमा केली आणि म्हणाले, तिरस्कार केला तरी माझं नाम घेणं थांबवू नको. नामातच औषध आहे. त्याने नामस्मरण सुरू केलं आणि काहीच दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर तोच भक्त दररोज श्री गुरूंचं गुणगान करू लागला. भक्तांनो, त्या काळी एका गावात एक वृद्ध स्त्री रोज भगवान दत्तात्रेयांची पूजा करी, पण तिच्या मुलांना त्यावर विश्वास नव्हता. ते म्हणत, आई, या नाम जपाने काहीच होत नाही. पण एके दिवशी जेव्हा श्री गुरु त्या गावात आले तेव्हा ती वृद्ध स्त्री आनंदाने त्यांच्या पायाशी पडली. श्री गुरु तिच्या मुलांना म्हणाले, तुम्ही जेव्हा तुमच्या आईला हसवत होतात, तिच्यावर प्रेम करत होतात, तेव्हा मी तिच्या हृदयात होतो. त्या क्षणी मुलांना अंतःकरणातून जाणवलं की गुरु सर्वत्र आहेत. प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेतच त्यांचं वासस्थान आहे. भक्तांनो, खरी भक्ती ही श्रद्धा आणि नम्रतेने फुलते. अहंकार नाशाचा आणि नम्रता उद्धाराचा मार्ग आहे. मन जेव्हा गुरुचरणी समर्पित होतं तेव्हाच ज्ञानप्रकाश प्रकटतो. नामस्मरण हे सर्व रोगांचं आणि दुःखाचं औषध आहे. आई वडील आणि श्रद्धेतील देव यांच्यातच गुरूंचं निवासस्थान असतं. भक्तांनो, त्या काळात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे तेज इतके वाढले होते की ज्या भूमीवर त्यांचे चरण पडत असत तिथे पाप नाहीसे होत असे. ज्या वायूने त्यांच्या चरणांचा स्पर्श केला तो वायूस पवित्र बनत असे. गावोगाव लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. गुरूंच्या कृपेने निपुत्रिकांना पुत्र, रोग्यांना आरोग्य आणि दुःखितांना शांती लाभत होती. या काळातील 5 अध्याय म्हणजे दत्तगुरूंच्या लीलांचे दैवी आणि गूढ दर्शन आहे, जिथे ते भक्तांना बाह्य संकटातून नव्हे
तर अंतकरणातील अंधारातून मुक्त करत. एके दिवशी श्री गुरु एका शांत गावात आले. तिथे एक ब्राह्मण राहत होता. धर्मपरायण पण अत्यंत संशयी. तो रोज पूजा अर्चा करी, पण त्याच्या मनात एक प्रश्न त्याला सतावत असे. गुरु खरंच सर्वज्ञ आहेत का? ते माझे अंतकरण ओळखू शकतात की नाही? तो प्रश्न मनात ठेवूनच तो श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला. श्री गुरूंनी त्याच्याकडे पाहिलं, हलकं स्मित केलं आणि मग म्हणाले, आज तुझ्या मनातला प्रश्न मी ऐकला आहे. ब्राह्मण थक्क झाला. गुरु म्हणाले, जगात असं काहीच नाही जे गुरुकृपेपलीकडे आहे, पण श्रद्धेविना कृपा मिळत नाही. त्यांना नमस्कार करून ब्राह्मण निघून गेला, पण मनात अजून थोडा संशय राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला, जर हे सर्वज्ञ असतील तर मला आज मिळणाऱ्या पाहुण्यांची संख्याही सांगतील का? तो परत गेला. गुरूंनी हसत सांगितलं, आज तुझ्याकडे 3 पाहुणे येतील, 2 मनुष्य आणि 1 देवदूत. त्याला वाटलं गुरु विनोद करत आहेत, पण संध्याकाळी त्याच्या घरी 2 यती आणि 1 तेजस्वी अज्ञात साधू आला. साधूने दर्शन देऊन अदृश्य झाला. ब्राह्मणाचे डोळे पाणावले. त्याने गुरूंच्या पायांवर माथा टेकवला आणि म्हणाला, गुरुदेव, आत्ता मला कळलं, तुम्ही सर्वत्र आहात. भक्तांनो, त्या काळात एका गावात एक ब्राह्मण स्त्री होती, अतिशय पतिव्रता. तिचा पती अकस्मात मरण पावला. ती जगायची इच्छा सोडून नदीत उडी मारण्यास निघाली. तेव्हाच श्री गुरु त्या किनाऱ्यावर ध्यानस्थ होते. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, मृत्यूवर मात करायची असेल तर आत्मा ओळख. जो आत्मा अजर आणि अमर आहे त्याला कोण मारणार? त्या स्त्रीने रडत विचारले, गुरुदेव, माझं दुःख कसं कमी होईल? गुरूंनी नदीतलं पाणी हातात घेतलं आणि तिच्या कपाळावर शिंपडलं. त्याच क्षणी तिच्यासमोर तिचा पती तेजस्वी रूपात दिसला. त्याने सांगितलं, तुझं पुण्य मोठं आहे. तुझ्या श्रद्धेमुळे मला देवलोक प्राप्त झाला. तो पुन्हा आकाशात अदृश्य झाला आणि ती स्त्री पुन्हा गुरुचरणी लीन झाली. या घटनेनंतर त्या गावातील सर्व स्त्रियांनी गुरुनामाचा जप सुरू केला. श्री गुरूंनी सांगितलं, पतिव्रतेचा धर्म आणि गुरुभक्तीचा भाव हे समान आहेत. दोन्ही मुक्तीकडे नेतात. भक्तांनो, एका गावात एक विद्वान ब्राह्मण होता, पण त्याला ईश्वरावर विश्वास नव्हता. तो लोकांशी वाद घालून म्हणे, कर्म फक्त मनुष्यच करतो, देव काहीही करत नाही. त्याला श्री गुरूंचं नाव ऐकू आलं. अहंकाराने तो म्हणाला, जर हे गुरु खरे असतील तर माझ्या कोरड्या विहिरीत पाणी आणून दाखवतील. श्री गुरु त्या गावात आले आणि शांतपणे म्हणाले, तू श्रद्धेची विहीर कोरडी ठेवली आहेस, त्यात कृपेचं पाणी कसं येईल? इतकं सांगून त्यांनी हात वर केला. काही क्षणात आकाशात मेघ जमा झाले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. विहीर पाण्याने भरली. सगळे आश्चर्यचकित झाले, पण श्री गुरु म्हणाले, पाऊस माझ्या हातातून नाही, तुझ्या मनातील पश्चातापातून पडला. तो ब्राह्मण अश्रूंनी भरून गेला. तो म्हणाला, गुरुदेव, मी अंध होतो, आता माझं अंतरंग उजळलं आहे. भक्तांनो, एका भक्ताचा पुत्र अकाली निधन पावला. तो रडत गुरूंच्या चरणी पडला. गुरूंनी त्याला विचारलं, तू मुलगा म्हणतोस, पण तो तुझा होता का? आत्मा न संपतो, तो फक्त शरीर बदलतो. भक्त म्हणाला, गुरुदेव, तरीही माझं मन या वेदनेतून बाहेर येत नाही. गुरूंनी त्याला सांगितलं, जा, त्या बालकाच्या देहावर दत्त नामाचा जप कर. तो भक्त त्या देहाजवळ गेला आणि दत्त नाम म्हणू लागला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि काही क्षणात बालकाने श्वास घेतला. सगळे अवाक झाले. गुरूंनी म्हणाले, हा चमत्कार नाही, ही श्रद्धेची शक्ती आहे. जिथे नाम आहे तिथे मृत्यूचा अधिकार नाही. एका साधूला वाटे,
की तो मोठा तपस्वी झाला आहे. तो म्हणे, माझ्या तपामुळे देव मला भेटतील. श्री गुरु त्याला भेटले आणि म्हणाले, देव तुला नाही, तुला देवाला भेटायचं आहे. साधू म्हणाला, मग मी काय करू? गुरूंनी उत्तर दिलं, तू मी हा शब्द कायमचा विसर. साधू ध्यानात बसला, पण त्याला काहीच जाणवलं नाही. गुरूंनी त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि त्या क्षणी त्याला दत्तात्रेयांचे त्रिमूर्ती स्वरूप दर्शन झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र. तो रडत म्हणाला, गुरुदेव, इतकी वर्ष मी तप केला, पण आज प्रथमच मी देव पाहिला. गुरूंनी सांगितलं, तप नाही, प्रेम देवाला जवळ नेतं. भक्तांनो, श्रद्धेचा प्रकाश सर्व संशय नष्ट करतो. पतिव्रता आणि भक्ती दोन्ही मुक्तीकडे नेणारे मार्ग आहेत. देवाची कृपा पश्चातापातून आणि श्रद्धेतून ओघळते. नामस्मरण मृत्यूलाही हरवू शकतं. अहंकार नाहीसा झाला की देव स्वतः प्रकट होतात. त्या दिवसाची प्रभात फार वेगळी होती. गंधालेल्या वाऱ्यात दत्तगुरूंचा प्रसाद गंध वाहत होता. नृसिंह सरस्वतींच्या चरणी भक्तांचा मेळा जमत होता. गावोगावातून लोक येत होते. कोणी मनातील व्यथा घेऊन, कोणी संसाराच्या यातना, तर कोणी मुक्तीची आस धरून. पण त्या दिवशी श्री गुरूंनी एका नवीन प्रवासाचा प्रारंभ केला, भक्तांना अंतर्मुक्तीचं तत्वज्ञान देण्यासाठी. एके दिवशी एक ब्राह्मण श्री गुरूंच्या सेवेत येऊन म्हणाला, गुरुदेव, मी ग्रंथ वाचतो, जप करतो, यज्ञ करतो, पण मनात शांती नाही. मला सांगा, आत्मा म्हणजे काय? श्री गुरूंच्या मुखावर मंद हसू आलं. ते म्हणाले, बाळा, तू शेकडो ग्रंथ वाचलेस, पण जो स्वतःला जाणत नाही तो सर्वात मोठा अज्ञानी आहे. आत्मा न जाणता देव कसा सापडणार? ते त्याला एका तलावाजवळ घेऊन गेले. शांत पाण्यावर आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते. हे बघ, श्री गुरु म्हणाले, जेव्हा पाणी शांत असतं तेव्हा आकाश त्यात स्पष्ट दिसतं, पण जर पाणी हललं तर प्रतिबिंब हरवतं. तसेच मन जेव्हा चंचल असतं तेव्हा आत्मा दिसत नाही, पण मन स्थिर झालं की आत्म्याचं स्वरूप स्वयंभू प्रकाशासारखं प्रकट होतं. तो ब्राह्मण रडू लागला. डोळ्यातील पाणी जणू त्या तलावात पडून शांततेचे प्रसाद झाले. त्याला त्या क्षणी आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यानंतर तो गावोगावी फिरून श्री गुरूंच्या महतीचा प्रसार करू लागला. भक्तांनो, तुम्हाला देखील ही कथा आवडायला लागली असेल तर आत्ताच श्री दत्तगुरूंच्या 3 भक्तांना ही पवित्र कथा शेअर करा. बघा, तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. भक्तांनो, एके दिवशी श्री गुरूंच्या चरणी एक तरुण पत्नी घेऊन आला. तो म्हणाला, गुरुदेव, आम्ही संसारात अडकलेले आहोत. दरिद्रता, कलह, अपत्य नसणे, सर्व दुःख आमच्यावर आहे. श्री गुरु म्हणाले, बाळा, देवाला केवळ आर्त विनंती पुरेशी नाही, समर्पण हवं, श्रद्धा हवी. जिथे श्रद्धा दृढ असते तिथे दत्त स्वतः उतरतात. त्यांनी त्या जोडप्याला एक छोटे शिवलिंग दिले आणि सांगितलं, याची नित्य पूजा करा, नाव स्मरण करा आणि दत्त 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 हा मंत्र अंगीकारा. त्यांनी तसेच केले. दिवस गेले, महिने गेले, पण एक दिवस त्या जोडप्याच्या घरी एक तेजस्वी बालक जन्माला आला. त्याच्या कपाळावर त्रिपुंड होता आणि जिभेवर दत्त हे अक्षर उमटलं होतं. संपूर्ण गाव त्या बालकाला पाहून थरथरले. श्री गुरूंची कृपा प्रत्यक्ष अवतरली होती. भक्तांनो, एका भक्तिनीला रोज स्वप्नात श्री गुरु दिसत. ती गरीब होती, पण मनाने श्रीमंत होती. एका रात्री तिने स्वप्नात पाहिलं, श्री गुरु तिच्या अंगणात आले आहेत. ती जागी झाली तेव्हा अंगणात खरोखरच त्यांचे चरणचिन्ह दिसले. सुगंध पसरला होता. त्या दिवशीपासून तिचं आयुष्य बदललं. संसारातील दरिद्रता नष्ट झाली. लोक म्हणू लागले, ती ही भक्त आहे जिला दत्तांनी चरण दिले. श्री गुरु म्हणाले, बाळांनो, जो माझं नाम घेतो तो माझ्या चरणाशी एकरूप होतो. माझ्या नावात मीच आहे. नाम म्हणजे साक्षात दत्तस्वरूप. भक्तांनो, श्री गुरूंचा देह
निरंतर तेजाळत होता. त्यांना आपल्या अवतार कार्याचा अंत समीप आहे हे कळलं होतं. ते म्हणाले, माझ्या बाळांनो, मी देह सोडून जाणार आहे, पण माझं नाम, माझं तत्व, माझं स्वरूप तुमच्यातच राहील. दत्त दत्त या नामात मी अखंड बसतो. ते सर्वांना उपदेश देत म्हणाले, जो गुरुचरित्र वाचतो, ऐकतो, श्रद्धेने मनन करतो, त्याच्या जन्ममृत्यूचा अंत होतो. पण जर त्याला वाचायला वेळ नाही तरीही तो माझ्या कथेचे श्रवण करतो, त्यालाही तेवढंच फळ प्राप्त होतं. असं सांगून त्यांनी डोळे मिटले. सर्व भक्त त्यांच्या चरणी रडू लागले. त्यावेळी आकाशात एक दैवी प्रकाश उठला आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा नाद झाला. ते अदृश्य झाले, पण त्यांचं तत्व चिरंतन राहिलं. त्या दिवसानंतर हजारो भक्तांनी ही कथा ऐकली, या प्रसंगांचे चिंतन केले, ही कथा इतरांपर्यंत पोचवली. ज्यांनी एकदा ही कथा श्रद्धेने ऐकली त्यांना गुरुचरित्र पारायणासमान फळ लावलं असं म्हणतात. भक्तांनो, या 5 अध्यायात श्री गुरूंनी शिकवलं, आत्मसाक्षात्कार म्हणजे शांत मनात दैवी दर्शन. श्रद्धा आणि समर्पण हेच परमसुखाचं दार आहे. नामस्मरण म्हणजेच गुरुचरणांचा स्पर्श, आणि गुरूंचं तत्व अमर आहे, ते कधीही नष्ट होत नाही. भक्तांनो, गंध भरलेल्या सकाळी आळंदीच्या दिशेने मंद वारा वाहत होता. श्री गुरूंच्या चरणी बसलेले शिष्य, भक्त, साधक सर्वजण मौनात होते. त्या मौनातही भक्तीचा नाद घुमत होता. त्या दिवशी श्री गुरूंच्या मुखावर काहीतरी विलक्षण तेज होतं. जणू सर्व त्रिकालाचं ज्ञान त्यांच्या डोळ्यातून झळकत होतं. एका गावात रामदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत श्रद्धाळू पण अत्यंत दरिद्री. तो रोज म्हणायचा, माझे श्री गुरुदत्त माझ्या हृदयात आहेत, तेच माझे सर्वस्व आहेत. एके दिवशी त्याचं घर जळालं, सगळं काही नष्ट झालं. लोक म्हणाले, तुझा गुरु तुला का वाचवायला आला नाही? पण रामदेव शांत होता. त्याने फक्त दत्ताचं नाम घेतलं, दत्त दत्त दत्त. 3 दिवसांनी ज्या जागी घर होतं तिथे एक दैवी फुलांचा थर दिसला आणि त्या फुलांखाली एक सोन्याचं पात्र सापडलं. आत एक पत्र होतं. बाळा, तुझी श्रद्धा माझं रूप आहे, मी नेहमी तुझ्या हृदयातच आहे. त्या दिवसानंतर त्याचं आयुष्य बदललं. गावकऱ्यांना समजलं, गुरुवर निष्ठा ठेवली तर जग तुमच्यासाठी झुकतं. भक्तांनो, एका शिष्याने श्री गुरूंना विचारलं, गुरुदेव, संसारात राहूनही भक्ती कशी टिकवायची? श्री गुरु हसले आणि म्हणाले, जशी कमळाची फुलं पाण्यात असूनही पाण्याने ओलावत नाहीत, तसंच भक्ताचं मन जगात राहूनही जगाने ओलं होत नाही. भक्ती आणि वैराग्य हे 2 पंख आहेत, त्यावर उडूनच आत्मा मुक्तीकडे जातो. ते पुढे म्हणाले, संसाराचा त्याग म्हणजे घर सोडणं नाही, तर मोह सोडणं आहे. जो मोह सोडतो तोच खरा दत्तभक्त. त्या शिकवणीने शिष्याचं जीवनच बदललं. त्याने संसार चालू ठेवला, पण मनाने तो मुक्त झाला आणि तो गावोगावी तो गुरुचं तत्व हेच आत्मतत्व असं सांगू लागला. भक्तांनो, एका गावात एक तरुण ब्राह्मण रोगाने अतिशय त्रस्त होता. शरीर नष्ट झालं होतं, पण प्राण सुखत होता. त्याने एकच प्रार्थना केली, गुरुदेव, देह जाऊ दे पण दर्शन द्या. त्या रात्री त्याच्या स्वप्नात श्री गुरु आले. त्यांच्या हातात कडू पण तेजस्वी औषधी होती. त्यांनी ती त्याच्या जिभेवर ठेवली आणि म्हणाले, नाम हेच औषध आहे, नामाशिवाय काहीही उपचार नाहीत. सकाळी उठल्यावर त्याचा रोग पूर्ण गेला. तो अन्न मागू लागला, चालू लागला. त्याने त्या दिवसापासून श्री गुरूंचं नाम जपणं कधीच थांबलं नाही. लोक म्हणाले, जिथे वैद्य थांबतात तिथे गुरुकृपा सुरू होते. एक वृद्ध स्त्री रोज श्री गुरूंना फुलं अर्पण करायची. तिच्याकडे काही नव्हतं, ना पैसा ना वस्त्र, पण ती मनाने श्रीमंत होती. एक दिवस पावसात ती घसरली, फुलं सांडली. ती रडू लागली, गुरुदेव, आज माझ्याकडून फुलं अर्पणही नाही झाली. तेवढ्यात आकाशात वीज चमकली आणि तिच्या दारात श्री गुरु उभे राहिले. त्यांनी हसून तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा,
तुझ्या मनातील भावना हाच सर्वात मोठा पुष्पहार आहे. देवाला वस्तू नको, भाव हवा. त्या क्षणी तिचं अंग तेजोमय झालं. ती धन्य झाली, कारण गुरु स्वतः तिच्या घरात आले होते. भक्तांनो, श्री गुरूंचा देह आता दैवी तेजाने उजळला होता. त्यांना जाणवलं आता अवतार कार्य संपत आलं आहे. ते आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाले, बाळांनो, माझा देह हा मातीचा, पण माझं तत्व हे अमर आहे. मी इथे नाही दिसणार, पण जिथे नाम घुमेल, जिथे श्रद्धा असेल, तिथे मी उपस्थित असेन. ते पुढे म्हणाले, या कथा, या लीला, हा उपदेश हेच माझं रूप आहे. जो त्यांचा अभ्यास करेल, या कथा श्रवण करेल, त्याला पारायणासमान फळ मिळेल. तेव्हा आकाशातून मंद प्रकाश उतरला. सुगंधी वारा वाहू लागला. श्री गुरूंनी डोळे मिटले आणि म्हणाले, श्री गुरुदेव दत्त. आणि त्या नादात त्यांचा देह तेजोमय प्रकाशात विलीन झाला. भक्तांचे डोळे पाणावले, पण त्यांच्या हृदयात एक अद्भुत आनंद फुलला, कारण त्यांना जाणवलं गुरु गेले नाहीत, ते तर आपल्या श्वासात वसले आहेत. भक्तांनो, या 5 अध्यायात श्री गुरूंनी सांगितलं, निष्ठा म्हणजे श्रद्धेचं सर्वश्रेष्ठ रूप. भक्ती आणि वैराग्य यांनी जीवन शुद्ध होतं. नाम हेच औषध आहे, ज्याने सर्व रोग मानसिक देहिक नष्ट होतात. देवाला वस्तू नाही, भावना हवी. आणि अखेरीस गुरु कधीच दूर जात नाहीत, ते भक्तांच्या अंतरात्म्यात वास करतात. भक्तांनो, त्या दिवसाची प्रभात जणू वेगळीच होती. गावावर एक अवर्णनीय शांतता पसरली होती. पक्ष्यांनी कुजबुजणं थांबवलं होतं. वारा मंद झाला होता आणि आकाशात सुवर्ण किरणे झळकत होते. श्री गुरु नरसिंह सरस्वती नदीकाठी बसले होते. त्यांच्या मुखावर तेज होतं, पण त्या तेजात एक गूढ समाधानही दडलेलं होतं. जणू त्यांना स्वतःचं ध्येय पूर्ण झाल्याची जाणीव झाली होती. त्यांच्या भोवती शेकडो शिष्य, भक्त, ब्राह्मण, स्त्रिया, बालकं, वृद्ध सर्वजण एकवटले होते. कुणी चरणसेवा करत होतं, कुणी नामजप करत होतं, तर कुणी दुरूनच त्यांच्या दर्शनात तृप्त होत होतं. त्यावेळी श्रीगुरूंच्या मुखातून एक अमृतरस ओघळत होता. त्यांच्या अंतिम उपदेशांचा, अंतिम आशीर्वादांचा आणि अंतिम दत्ततत्वाच्या संदेशांचा. श्री गुरु शांत स्वरात म्हणाले, बाळांनो, माझं कार्य पूर्ण झालं आहे. मी तुम्हाला ज्ञान दिलं, भक्ती दिली आणि वैराग्य दिलं, पण आता वेळ आली आहे. माझा देह सोडून मी परत जाणार त्या स्थानावर जिथून आलो. भक्तांचे डोळे पाणवले. सगळे रडू लागले. ते म्हणाले, गुरुदेव, आम्ही तुमच्याशिवाय राहू कसे? आम्हाला मार्ग कोण दाखवेल? श्री गुरु मंद हसले. बाळांनो, मी कुठेही जात नाही. मी तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक नामात, प्रत्येक ग्रंथात आहे. जो गुरुचरित्र कथा ऐकतो, वाचतो आणि इतरांना सांगतो, त्याला माझं साक्षात दर्शन होतं. या ग्रंथात माझं अस्तित्व आहे. हा ग्रंथ म्हणजे माझं जिवंत रूप आहे. ते पुढे म्हणाले, ज्या मनुष्याला वेळ नाही, साधना करायला वेळ नाही, त्याने किमान या कथा श्रद्धेने ऐकाव्यात. त्या श्रवणाने त्याला पारायणासमान फळ लाभेल, कारण जे शब्द माझ्या मुखातून निघाले ते माझ्या शक्तीतूनच प्रकट झाले आहेत. तेव्हा श्रीगुरूंच्या मुखातून अद्भुत प्रकाश निघाला. तो प्रकाश सर्व भक्तांच्या कपाळावर पडला. ज्यांच्या हृदयात शंका होती तिथे श्रद्धा प्रकट झाली. ज्यांच्या मनात अंधार होता तिथे ज्ञानाचे तेज उजळले. आणि ज्या भक्तांनी आयुष्यभर दुःख भोगलं त्यांच्या हृदयात शांततेचा प्रसाद फुलला. ते म्हणाले, मी तुम्हाला देहातून दिसणार नाही, पण नामाच्या नादात मला शोधा. श्री गुरुदेव दत्त या मंत्रात माझं चैतन्य आहे. त्यांच्या वचनांनी संपूर्ण परिसर भक्तिभावाने थरथरला. भक्तांनो, आता आपण शेवटच्या 52व्या अध्यायापर्यंत पोहोचलो आहोत. श्री गुरूंचा देहत्याग आणि दत्ततत्वाचं प्रकट स्वरूप. त्या दिवशी दुपारी श्री गुरु कुरवपूर क्षेत्रात गेले. त्या ठिकाणी कृष्णा नदी शांत वाहत होती. सूर्य मावळतीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. संपूर्ण आकाश सुवर्ण केशरी तेजाने उजळलं होतं. श्री गुरु नदीकाठी उभे राहिले. त्यांच्या पायांखाली थंड पाणी वाहत होतं आणि त्यांच्या आजूबाजूला पुष्पवर्षा सुरू झाली. तेव्हा त्यांनी हळूच आपले दोन्ही हात वर केले आणि म्हणाले,
दत्तस्वरूप हेच ब्रह्म आहे. आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे आणि जो या सत्यात स्थिर होतो तोच मुक्त होतो. इतकं म्हणून त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या ओठांवर शेवटचे शब्द उमटले, श्री गुरुदेव दत्त. त्याच क्षणी त्यांच्या देहातून तेजस्वी प्रकाशाचा गोळा वर गेला आणि कृष्णा नदीच्या प्रवाहात विलीन झाला. नदीच्या पाण्यात गंध आणि सुवर्ण तेज फुललं. भक्तांनी पाहिलं, श्री गुरूंचं रूप अदृश्य झालं, पण त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश आकाशभर पसरला. त्या क्षणी आकाशातून घंटानाद झाला, फुलांचा वर्षाव झाला आणि स्वर्गीय आवाज ऐकू आला. ज्यांनी श्रद्धेने गुरुचरित्राची ही कथा ऐकली, वाचली किंवा मनन केली त्यांना मी साक्षात मोक्ष देईन. भक्त रडू लागले, पण त्यांच्या डोळ्यातून दुःख वाहत नव्हतं. ती होती कृतज्ञतेची अश्रुधारा, कारण त्यांना उमगलं होतं, गुरु गेले नाहीत, ते तर प्रत्येक जीवामध्ये वसले आहेत. त्या दिवसानंतर हजारो भक्त दररोज गुरुचरित्र वाचू लागले, पण अनेकांना वाचायला वेळ मिळत नसे. तेव्हा संतांनी सांगितलं, जो मनापासून गुरुचरित्राची ही कथा ऐकतो, जो श्री गुरूंची महती श्रवण करतो, त्यालाही तेवढंच फळ मिळतं. श्रवण म्हणजेच पारायण. जर हृदयात श्रद्धा असेल तर. त्या दिवसानंतर जिथे तिथे ही कथा सांगितली गेली. जिथे तिथे दत्त महाराजांचं अदृश्य तेज उतरलं. रोगी बरे झाले, निराशांना दिशा मिळाली आणि असंख्य लोकांच्या जीवनात गुरुचरणांचा प्रकाश फुलला. श्री गुरूंनी आपलं देहकार्य पूर्ण केलं, पण त्यांचं तत्व अमर आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा त्यांच्या जीवनाचा नव्हे तर आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा आहे. जो पहिला अध्याय वाचतो त्याच्या अंतःकरणात श्रद्धा जन्म घेते. जो शेवटपर्यंत टिकतो त्याच्या हृदयात ज्ञानाचा स्फोट होतो. आणि जो ही कथा रोजच्या रोज एकदा तरी श्रवण करतो त्याच्या जीवनात गुरु स्वतः अवतरतात. ही कथा म्हणजे केवळ ग्रंथ नाही, ती जिवंत गुरुचरणांची यात्रा आहे. जो ती श्रद्धेने ऐकतो त्याचं आयुष्य सुगंधित होतं. त्यांच्या वंशात शांती, संपत्ती आणि सद्भाव नांदतो. त्याचं पाप नष्ट होतं, भय नाहीसं होतं आणि जीवनाला अर्थ मिळतो. जो श्रद्धेने या गुरुचरित्रावर आधारित कथेचे श्रवण करतो त्याला संपूर्ण पारायणाचं तेवढंच फळ मिळतं. गुरूंचं नाम घ्या, भक्ती करा आणि अंतःकरणात श्री दत्ताचा प्रकाश प्रकट होऊ द्यात. श्री गुरुदेव दत्त. ही कथा ऐकणाऱ्याच्या जीवनात शांती, समृद्धी आणि दत्तकृपेचा अखंड प्रवाह वाहो, हीच श्री दत्तगुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रिय भक्तांनो, आज आपण या दिव्य आणि अद्भुत गुरुचरित्रावर आधारित अखंड कथा संपूर्णपणे ऐकली आहे. ही केवळ एक कथा नव्हे तर ती श्री गुरूंच्या प्रत्यक्ष कृपेचा प्रवाह आहे. या संपूर्ण कथेतून आपण पाहिलं कसा श्री दत्तगुरूंचा अवतार झाला, कशा रीतीने त्यांनी अनाथ, दुःखी, शोकाकुल जीवांचा उद्धार केला, कसे त्यांनी भक्तांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद दिला आणि कशा प्रकारे त्यांनी ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गांचा संगम घडवला. भक्तांनो, ही कथा म्हणजे संपूर्ण गुरुचरित्राचं सार स्वरूप आहे. ज्यांना काळाच्या किंवा परिस्थितीच्या अडचणीमुळे गुरुचरित्र पारायण करता येत नाही, त्यांनी जर ही कथा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भक्तिभावाने श्रवण केली तर त्यांना संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ प्राप्त होतं. कारण ही कथा म्हणजे 52 अध्यायांचं शब्दरूप दर्शन, ज्यात श्री गुरूंच्या लीलांचा प्रकाश आणि त्यांच्या कृपेचा अनुभव एकत्र वाहतो. जसा एखादा साधक ध्यानात श्री गुरूंना पाहतो तसाच अनुभव या कथेमधून मिळतो. गुरुचरित्र पारायणाचे फळ असे सांगितले आहे, जो भक्त गुरुचरित्र मनोभावे वाचतो, ऐकतो किंवा त्याचं स्मरण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. त्याच्या जीवनातील संकटे, रोग, शत्रुता, दारिद्र्य, ग्रहबाधा आणि दुःख दूर होतात. त्याच्या घरी शांती, समाधान आणि सुख येते. त्याचे सर्व मनोइच्छित कार्य सिद्ध होते आणि शेवटी त्याला मोक्षप्राप्ती होते. आणि म्हणूनच तुम्ही ही कथा शेवटपर्यंत भक्तिभावाने ऐकली. याचा अर्थ स्पष्ट आहे की श्री दत्तगुरूंनी तुमच्या जीवनात आपला कृपाहस्त ठेवला आहे. तुमच्या सर्व इच्छा, संकल्प आणि स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
श्री गुरु तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतील. तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद उठतील. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्री गुरु तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमचं रक्षण करो आणि सदैव तुमच्या पाठीशी राहो, हीच त्यांच्या चरणी आमची प्रार्थना. तुम्हाला आजची ही दिव्य कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची प्रेमाने केलेली एक कमेंट, तुमचा एक शब्द, तुमचा एक नम्र अभिप्राय आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे आणि गुरुसेवेचा खरा आशीर्वाद आहे. ही कथा तुम्हाला भावली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन दैवी कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि रोज सकाळी अथवा संध्याकाळी गुरुचरित्रातील या कृपामय लीलांचा श्रवण आणि स्मरण अवश्य करा. शेवटी सर्व भक्त एकत्र प्रेमाने म्हणूया, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.